तर मंडळी, आज आहे दत्त जयंती. तर आम्ही गाडी काढला आणि निघालो गगनबावड्यावर, गगनगिरी महाराजांच्या इथे. तर जाता आता जरा व्हिडिओ शूट केले, आजूबाजूच्या नेचरचा व्ह्यू घेतला आणि मी पण जरा आकड्यात गेलो आहे मस्तपैकी. आमच्या वैभववाडीतून बावड्यावर जायला कमीत कमी अर्धा तास लागता. असं मग घाटातून आम्ही घाट क्रॉस केला आणि बावड्यावर पोचला. तिथं गेल्यावर खूप सारी दुकानं लागली होती. त्याच्यानंतर मेन गेटमधून एंटर केला आणि आज जत्रा असल्यामुळे खूप गर्दी होती. मग तिथे पण जरा व्हिडिओ शूट केला आहे आणि तिथे खूप सारी दुकानं लागली होती, कपड्यांची, खेळण्यांची, खाऊची. लहान मुलांसाठी तर खूप चांगली दुकानं होती. मग असंच पुढे गेल्यानंतर तिथे पोलिसांचा बंदोबस्त खूप चांगल्या प्रकारे होता. जाता अचानक कॉलेजच्या जुन्या मित्राची भेट झाली. मग त्याची भेट घेऊन परत पुढचा प्रवास सुरू केला आहे. मग पुढचा प्रवास सुरू केल्यानंतर इथे येऊन बघतोय तर हे काहीतरी चालू होता. मी समजून गेलं हे काहीतरी घोळमाल चालू आहे. तर मग पुढे गेलं आहे आणि इथं मग रशीवरची कसरत चालू होती. मग पुढे गेल्यावर खूप सारे पायऱ्या चढल्यानंतर तिथे पुन्हा एकदा मेन गेट, आतमध्ये गेट होता. वरती छोटी देवस्थानं आहेत. तसेच समोर बघू शकता, समोर एक छोटी मस्जिद पण आहे आणि नेचरचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय. त्याचबरोबर हे दोघेजण टाकीवरती काय चर्चा करत होते त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर इथे भंडाऱ्याचं जेवणसुद्धा एकदम पद्धतशीर आणि लाईनमध्ये चालू होतं. पुढे आल्यानंतर इथे भाविकांची दर्शनासाठी खूप लाईन होती. तसंच इथे ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा लावलेला होता. त्याच्यानंतर खाली उतरता इथे खूप साऱ्या मूर्त्या, देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. चला तर मग निरोप घेतो आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज त्याला लाईक, शेअर आणि फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.